रखडलेल्या पालकमंत्री पदाचा वाद, मंजूर न होणारा निधी आणि अडकवल्या जाणाऱ्या फायली यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकदा खटके उडालेत। अशातच महायुतीमधल्या नाराजीनाट्याचा आणखी एक अंक समोर आलाय। राष्ट्रवादीनं काल मुंबईमध्ये आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान कार्यक्रमाला एकनाथ शिंदे न गेल्यानं नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं। पण त्याआधी शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी आयोजित केलेल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी लावली होती। त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी येतात, आम्ही सगळे पुन्हा उद्या तिकडे जातोय आणि त्यावेळी मला वाटतं सगळी लोक येतील। असं काही अर्थाचा अनुवार्थ काढण्याचं काही आवश्यकता मला वाटत नाही। महायुती मजबूत आहे। अशा छोट्या मोठ्या गोष्टीवर बोलण्यात मला नाही वाटत काही तथ्य आहे। घर आहे, घरात भांडण वाजत असतं कधी कधी। त्यामुळे एकनाथ शिंदे महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी नाराजी नाट्याचा नवा अंक आता समोर येतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहे। राजू, नेमके आता महायुतीमधलं पुन्हा एकदा नाराजी नाट्याचा नवा अंक आता समोर येतोय। नेमकं हे शीतयुद्ध नेमकं कशा कोणकोणत्या कारणांमुळे आता पुढे येत आहे? अगदी बरोबर आहे। महायुतीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध पुन्हा एकदा सुरू आहे का असा प्रश्न समोर येतोय। आपण पाहिलेलं आहे की पालकमंत्री पदावरनं वाद झालेले होते, त्यानंतर निधीवरनं 2 दिवसापूर्वी संजय शिरसाटांनी जे आहे ते अजित पवारांना टार्गेट केलं होतं आणि आता एकमेकांच्या कार्यक्रमांना सुद्धा जाण्याचं टाळलं, अशा प्रकारची जी आहे ती चर्चा सुरू आहे। आपण पाहतोय की महाबळेश्वरमध्ये पर्यटन विभागाचा उत्सव सुरू आहे 3 दिवसापासून आणि त्याचे मंत्री आहेत शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री आहेत। त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवार निमंत्रित असताना सुद्धा त्यांनी असतील किंवा अगदी इथले स्थानिक आमदार आणि मंत्री मकरंद पाटील असतील, राज्यमंत्री त्या विभागाचे इंद्रनील नाईक यांनी यायचं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि काल राष्ट्रवादीकडनं जे आहे ते माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कारासाठी कार्यक्रम आयोजित केला होता, त्याला सुद्धा एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे पाठ फिरवलेला आहे। खरं तर एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी आहेत आणि त्यांनी तिकडे जाण्याचं टाळलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते का राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांकडे एकमेकांनी पाठ फिरवलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज पर्यटन विभागाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे, त्याला मुख्यमंत्री आता काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार का, त्या ठिकाणी अजित पवार सुद्धा येण्याची शक्यता आहे का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण आपण पाहतोय की कार्यक्रम पत्रिकेवरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुद्धा नावं होती, मात्र अजित पवार असतील, इंद्रनील नाईक असतील किंवा मकरंद पाटील असतील, या तिघांनीही आतापर्यंत पाठ फिरवलं आहे। त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यामध्ये येतात का हे पाहणं महत्त्वाचं राहील। मात्र कुठेतरी आपल्याला पूर्णपणे अधोरेखित होताना पाहायला मिळते की राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधील अंतर्गत वाद असेल किंवा शीतयुद्ध जे आहे ते आता समोर येताना पाहायला मिळते। पण राजू, या सगळ्यामध्ये नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? असेल किंवा सर्वात मोठा पक्ष जो आपण महायुतीत म्हणतो तो भाजपकडनं आलेली नाहीये। खरं तर संजय शिरसाट यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त करताना सुद्धा त्यावरती समजूत काढण्याचा जो आहे तो प्रयत्न झालेला नाहीये आणि आता या दोन्ही कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा समजूत काढण्याचा जो आहे तो प्रयत्न कोणाचा होताना पाहायला मिळत नाही। खरं तर काल एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी होते, त्यामुळे फार मोठ्या कुठल्या कार्यक्रमात किंवा कुठल्या दौऱ्यावरती आहेत असे नव्हतं। असं असताना सुद्धा त्यांनी पाठ फिरवलेले आहेत आणि अजित पवार त्यांच्या विभागाच्या नेत्यांनी सुद्धा शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये फिरवले। दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे ते कुठेतरी अंतर वाढत चाललंय का, जरी सरकारमध्ये असलं तरी मोठ्या प्रमाणावरती आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे एक प्रकारचं दोन पक्षांमध्ये जे आहे ते शीतयुद्ध सुरू आहे। आपण पाहतोय की रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुद्धा दोन्ही पक्ष जे आहे ते आमने सामने आहेत, त्याच्यावरचा वाद जो आहे तो सुटताना पाहायला मिळत नाहीये। दुसरीकडे निधीवरनं जे आहे ते शिवसेनेचे आमदार आणि त्यामुळे आता शंभूराज देसाईंच्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाकडे सुद्धा अजित पवारांनी पाठ फिरवली होती। त्यामुळे आता महायुतीमधल्या या नाराजी नाट्याचा नवा अंक आता अखेर समोर आलाय। धन्यवाद राजू, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।